केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह के बयान ने राजनीतिक तापमान बढ़ा दिया है। पवई में महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने उनके विरोध में लगाए गए बैनर पुलिस ने हटाए हैं, जिसके बाद मनसे ने तेवर कड़े करते हुए पुलिस थाने पहुंचकर कार्रवाई की मांग की। केंद्रीय विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह ने कार्यक्रम में कहा था कि IIT के नाम में बॉम्बे शब्द वैसे ही रखा गया है, उसे मुंबई नहीं किया गया। ये अच्छा हुआ। इस बयान का विरोध करते हुए महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने पवई में बैनर लगाए थे। आम्ही पोलिसांकडे एवढ्याच भावना मांडल्यात की या महाराष्ट्रातील मुंबईतील सर्व मराठी लोकांच्या भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत। त्याच्या संदर्भात या पोलीस स्टेशनने कारवाई करावी अशी त्यांच्याकडे मागणी केली। IITच्या गेटवर अजूनही बॉम्बे हा शब्द इंग्लिशमध्ये आहे, त्या संदर्भात देखील तुम्ही तक्रार करणार किंवा आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। त्या संदर्भात रितसर तक्रार जे प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाकडे आम्ही करणार आणि त्या प्राधिकरणाला आम्ही ते रेक्टिफिकेशन जे काय करायचं आहे नावामध्ये ते करायला लावणार। केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केलेली आहे, तुम्ही काय सांगाल? 100% आता त्यांच्याकडे मागणी तर आम्ही केलेलीच आहे, त्यांना पत्र केलेलंच आहे। आता बघू ते काय करतात ते। पुढे मनसेची काय भूमिका असणार आहे? आता जर कारवाई नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपापल्या पद्धतीने ती कारवाई करणार। केंद्रीय मंत्र्यांनी जे विधान केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही जी शिक्षण संस्था आहे IIT पवईची त्या ठिकाणी आम्ही एक निषेधाचा फलक लावला होता। तो फलक या पोलीस स्टेशनने काढला। त्यांनी असं सांगितलं तो इल्लीगल फलक आहे, त्याला कुठची पूर्वपरवानगी न घेता तो फलक लावला। तर आम्ही प्रशासनाला आज तेच विचारायला आलो की या मुंबईमध्ये या परिसरामध्ये जेवढे इल्लीगल फलक असतील ते तुम्ही काढणार का आणि तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करणार? म्हणजे जर एक निषेधाचा बॅनर लावल्यानंतर तुम्ही इतकी तत्परता दाखवली, मग एका केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रातील मुंबईतल्या सर्व तमाम महाराष्ट्र जनतेची जी जनतेला जे दुखवलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार या संदर्भात त्यांना आम्ही